नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेसाठी विविध आस्थापनांच्या जागा पोर्टलला येण्याचं काम सुरू आहे. त्यातच 12 जून 2026पर्यंत धुळे जिल्ह्यातील संपूर्ण ज्या संस्था आहेत त्यांची यादी आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळते आणि त्या अप्रूव्ह देखील झालेल्या आहेत. या 100% जागा या पोर्टलला येणार आहेत. पाहून घ्या. आपण या ठिकाणी पाहिलं तर माध्यमिकच्या जास्तीत जास्त शाळा आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर धनदाई माता शिक्षण प्रसारक मंडळ खांदलय आहे, ग्राम विकास मंडळ सायने आहे, त्यानंतर सर्वोदय शिक्षण संस्था हेंद्रून आहे, त्रिमूर्ती विद्या प्रसारक संस्था आहे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ निमदळे तालडिस्ट धुळे आहे, त्यानंतर जय महाराष्ट्र शैक्षणिक ट्रस्ट अंचडे आहे, त्यानंतर श्री शिक्षण विकास मंडळ कुंदणे आहे, खेडे विकास प्रसारक मंडळ खेडे आहे. ह्या सर्वच्या सर्व संस्था पोर्टलला येतील. आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे खऱ्या अर्थानं. छत्रपती शिवाजी हायस्कूल संस्था, अग्नावती शिक्षण प्रसारक मंडळ, कुसुंबा ज्ञानज्योती विद्या प्रसारक संस्था, सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लोणखेडी, त्यानंतर पुढे जर पाहिलं तर न्यू एज्युकेशन सोसायटी आरवी, मेहरगॉन शिक्षण अँड सेवाभावी संस्था मेहरगाव तालुका डिस्ट्रिक्ट धुळे, आदिवासी विद्या प्रसारक मंडळ कुडाशी, श्री शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान धुळे, किसन विद्या प्रसारक मंडळ देगाव ताल साक्री, विद्या विकास मंडळ साक्री, खानदेशी एज्युकेशन सोसायटी तामसवाडी तालुका साक्री डिस्ट्रिक्ट धुळे, दुसने एज्युकेशन सोसायटी दुसने, मालमत्ता परिसर शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर तालुका साक्री, साने गुरुजी शैक्षणिक ट्रस्ट काकणी, त्यानंतर पांजराखान सहकार कारखाना शैक्षणिक ट्रस्ट भाडणे आहे. आता ही नावं जरा थोडीशी वेगळी आहेत. चुकून माझ्याकडून दुसरं देखील नाव येत असेल, कारण की याच्यात स्पेलिंग आहे इंग्लिशमधून, मराठीतून नावं त्या ठिकाणची थोडीशी वेगळी देखील पाहायला मिळतील. विधायक युवा संघटना धामनेर तालुका साक्री, नियामपूर, इथं खरं तर निजामपूर आहे पण इथं नियामपूर दिलं आहे. नियामपूर जैताने शिक्षण प्रसारक मंडळ निजामपूर तालुका साक्री ही संस्था मला ऑलरेडी पहिल्या फेजला आलेली संस्था आहे. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ छादवेळ तालुका साक्री आहे, ज्ञानदेवी महिला उन्नती मंडळ तावखेडा आहे, धरणे रोहणे एज्युकेशन सोसायटी धरणे रोहणे आहे, त्यानंतर जे जनता शिक्षण प्रसारक संस्था बेतवाड ही देखील संस्था मला पहिल्या फेजमध्ये आलेली होती. बेतवाडची संस्था आहे. श्री तुळशी आभावाणी शैक्षणिक संस्था गोराणे विकास विद्या मंडळ, राष्ट्रीय विद्या विकास मंडळ, त्यानंतर आपण जर पाहिलं तर लोकनेते आमदार कै मंगलसिंग निमजी राजपूत उर्फ तानसिंग जिजाभाऊ शिक्षण प्रसारक मंडळ सिंदखेडा ही एक संस्था आहे. किसन विद्या प्रसारक संस्था शिरपूर आहे, आदी जनता विद्या प्रसारक मंडळ धुळे आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं किसन विद्या प्रसारक संस्था शिरपूरची संस्था मला वाटतं विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्थेमध्ये आपण पाहिली होती, ज्या ठिकाणी ती क्वालिटीला घेते. असं एकदा पाहून घ्या सगळ्या संस्था. श्री वासुदेव बाबा अध्यापक व शैक्षणिक ट्रस्ट धुळे, श्री पिंपळ देवी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक ट्रस्ट मोहाडी उपनगर, श्री शिक्षण संस्था धुळे, उदय पंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था धुळे, राहुल एज्युकेशन सोसायटी देवपूर धुळे, किसन विद्या प्रसारक समाज संस्था आर्या शिक्षण प्रसारक मंडळ. त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या संपूर्ण माध्यमिकच्या संस्था अप्रूव्ह झालेले आहेत आणि यांचं रोस्टर देखील चेक केल्याचं पाहायला मिळतं आहे. ही आनंदाची गोष्ट आपल्यासाठी आहे. अशाच प्रकारचा अपडेट माझ्यापर्यंत पोहोचल्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑथेंटिकरित्या मी प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.